चला आज गाजराचे पेढे आपण स्पेशल डिश बनवूया। तुम्हाला कसे वाटले गाजराचे पेढे? गूळ, गाजर, तूप, जायफळ, वेलची पावडर आणि बदाम, पिस्ता, काजू याची पूड। ज्योती जीके सर्चमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गाजरचे पेढे बनवायचे आहे। आता गाजरचे सीझन आले तर काय काय बनवायचं विचार पडतो, नुसतं गाजर काय खाणार, हलवे काय खाणार, म्हणून आज आपण गाजरचा पेढा बनवायचा आहे। तर गाजरच्या पेढ्यासाठी बघा मी 100 ग्राम गाजर, एक गाजर मोठा घेतला आहे, म्हणजे 100 ग्राम हिशोबाने 50 ग्राम गूळ घेतलेला आहे, खिसून ठेवलेला आहे, 1 वाटी दूध घेतलेलं आहे, वेलची घेतली 1 चमचा आणि ड्रायफ्रूट्स अक्रोड, बदाम, काजू याचा पेस्ट केलेली आहे आणि तूप घेतलेली आहे 2 चमचे, साजूक 1 किंवा 2 चमचे आणि कॅडबरी घेतले एक थोडंसं युनिक टेस्टसाठी। चला मग आज आपण गाजरचा पेढा बनवू। चला आता आपण गाजरच्या पेढेसाठी सुरुवात करूया। आता कढईमध्ये पहिलं मला तूप टाकायचं आहे। आता तूप बघा गरम झालेलं आहे। आता आपण हे पूर्ण गाजर टाकून द्यायचं। रंग पण छान आहे तुपाचा आणि शायनिंग पण दिसेल। जरा कच्चा आहे ना, जरा 5 मिनटं जरा शिजून घेतलं ना जरा कच्चापणा निघून जाईल। आता आपल्याला शिजायचं भरपूर लागणार आहे, तर आपल्याला आता तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर मिल्क पावडर टाकू शकता तुम्ही। माझ्याकडे दूध आहे तर मी दुधाचं घरीच जे काय आहे ते सामग्री हिशोबाने करत आहे। सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे मिल्क पावडर, तर मी दूध टाकलेलं आहे। हे दूध आटवलं ना 2 मिनटासाठी फास्ट जरा करायचं गॅस, म्हणजे दूध लवकर जरा आटवतं। आता हे बघा दूध आटवत आलेलं आहे। हे दूध पूर्ण आटलं ना, म्हणजे पाणी हे सगळं कोरडं व्हायला पाहिजे आणि मग कोरडं झालं ना, असं गोळा झाला का नंतर आपल्याला गूळ टाकायचं। आता पाणी सोडलेलं आहे बघा ना, दूध आटलेलं आहे। या तुम्ही मावा पण टाकू शकता, मिल्क पावडर टाकू शकता, तुम्हाला काय दुधाचा प्रकार टाकायचा असेल तर। पण मी आता माझ्याकडे दूध हा प्रकार होता म्हणून मी दूध टाकलं। जसं म्हणजे 100 ग्राम गाजर आहे, कपभर तरी चालेल खिसलेलं गूळ, 100 ग्राम गाजर आहे खिसून झालेलं बघा, आणि त्याला मी 50 ग्राम, तुम्हाला गोड जसं हवे तसं तुम्ही मेल्ट होत चाललं। गूळ पण कसा वितळला आहे ना। वेलची पावडर टाकणार आहे बघा, 1 चमचा वेलची पावडर, छोटा वेलची आणि जायफळ आहे ना, वेलची आणि जायफळ पूड छोटा 1 चमचा। आता मी ह्याच्यामध्ये बघा काजू आहे, बदाम आहे, अक्रोड आहे, हे मी पिस्ता आहे, ह्याची पावडर केलेली आहे। तुम्ही छोटी वाटी 2 चमचे घ्या, पोह्याच्या चमच्यावर 50 लोवर घ्या। पूर्ण सुक्क झालेलं आहे। छोटी कॅडबरी घ्या 2 पिशवी। तर ह्याच्यामध्ये मेल्ट होऊन घ्या। आता हे थोडंसं मेल्ट झालं का मग बंद करून टाकायचं, आणि जर थंड लागायला लागलं ना आपल्याला तसं तर मग याचे गोळे करून पेढे करायचे। 1 दिवस झाले बघा, त्याच्यात सगळा बदाम, पिस्ता सगळं पावडर आहे, वेलची आहे, दूध आहे, गूळ आहे आणि कॅडबरी आहे। हे बघा तसं 1 मेल्ट झाले। आता थंड झालं ना काही जे पेढे करायचे आपल्याला। पण थोडंसं हाताला पाणी लावून घेऊया, हाताने वाळू शकता, आणि साचा असेल तर साच्याने पण हे करू शकता। गूळ घ्या, थोडंसं नरम झालेलं आहे, नंतर तुम्ही फ्रीजरमध्ये पण ठेवू शकतात हे, मग ते कडक पण होईल। हे आपले गाजराचे पेढे। हे आपले गाजराचे पेढे तयार झालेले आहे। आवडले आहे तर लाईक आणि कमेंट जरूर करा, आणि तुम्ही एकदा करून बघा।